अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर अलीकडेच कुरवपूरला जायचा योग आला आणि तिकडे कसं जायचं कुठे राहायचं ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल. पण त्याच्या आधी थोडंसं आपण कुरवपूरबद्दल जाणून घेऊ आणि मग बघूया की कसं जायचं, कुठे राहायचं. कुरवपूर, ज्याला कुरुपुरम, कुरुगड्डा किंवा कुरुगुड्डी असेही म्हणलं जातं, की जे श्रीपाद श्री वल्लभ यांच्याशी संबंधित एक पवित्र स्थान आहे, की ज्यांना कलियुगामधलं श्री दत्तात्रय देवतेचं पहिलं अवतार असं मानलं जातं. आणि हे गाव आहे कुठे, तर हे आहे भारतातील तेलंगणा आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर आणि कृष्णा नदीच्या काठावर. इसवी सन 1320मध्ये दत्तात्रयांनी श्रीपाद वल्लभ म्हणून जन्म घेतला आणि श्रीपाद वल्लभांचा आयुष्यकाळ तसा 30 वर्षांचा होता. आंध्र प्रदेशमधल्या गोदावरी जिल्ह्यातील पिठापूर हे त्यांचं जन्म ठिकाण आणि तिथून ते नंतर गेले कुरवपूरला. त्यांची अलौकिक बुद्धिमत्ता अशी त्यांना लाभली होती आणि आपल्या भावंडांमधलं अपंगत्व दूर करून त्यांनी मातापित्यांची चिंता दूर केली. अनेक तीर्थक्षेत्रांना त्यांनी भेट दिली आणि कुरवपूरचा उल्लेख गुरुचरित्रामध्ये आढळून येतो. आणि इथं त्यांचं पीठ आहे, त्यांच्या पादुका आहेत आणि असं म्हणलं जातं की बराच कालावधी किंवा अजूनही ते भक्तांना दर्शन देतात आणि तिथंच त्यांचं अस्तित्व आहे आणि गुप्तपणे ते तिथं संचार करतात. श्रीपाद श्री वल्लभ हे आयुष्यभर कुरवपूर इथेच राहिले आणि ते चिरंजीवी आहेत असंही म्हटलं जातं. आणि गुरुचरित्रानुसार जे कुरवपूरला येतील त्यांचे सगळ्या समस्या दूर होतील, ते निरोगी राहतील आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तर कुरवपूरला जाण्यासाठी तुम्हाला पुणे, मुंबई, तुम्ही जिथे असाल तिथून तुम्हाला जायचं आहे कर्नाटक राज्यामधल्या रायचूर या ठिकाणी. इथं तुम्हाला रेल्वे मिळेल आणि तुम्ही बाय ट्रेन रायचूरपर्यंत जाऊ शकता किंवा तुमच्या इथून जर महामंडळाची बस असेल रायचूरपर्यंत तर तुम्ही तसेही जाऊ शकता किंवा तुम्ही प्रायव्हेट व्हेकलनी सुद्धा जाऊ शकता. तर हा रूट आहे रायचूरला जाण्यासाठी. आणि रायचूरपासून साधारण 40 ते 50 किलोमीटरच्या अंतरावर आहे मकटल हे गाव. रायचूर आहे कर्नाटक राज्यामध्ये आणि मकटल आहे किंवा कुरवपूर आहे हे तेलंगणा राज्यामध्ये. तर जर तुम्ही आमच्या प्रवासाबद्दल विचारलं तर आम्ही गेलो होतो प्रायव्हेट व्हेकलनी आणि हो, जाताना ही भजी केलेली एन्जॉय तुम्ही बघितलीच असेल. प्रवास कसा करायचा, मोड ऑफ ट्रान्सपोर्ट आपण बघितलं. आता बघूया की कुठे राहायचं ते. तर पंचदेव पहाड इथंच ही प्लेस आहे. पंचदेव पहाड इथं श्रीपाद छाया आश्रम म्हणून आहे. त्याचे डिटेल्स तुम्हाला इथं सुद्धा मिळतील आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळतील, ते तुम्ही चेक करू शकता. तिथे आश्रम आहे, बेसिक तुम्हाला सगळ्या सोयी मिळतील. एका रूममध्ये 2 बेड आहेत आणि कमोड वगैरे आहे. तिथं तुम्हाला मोफत जेवण मिळेल. 1 टाईमचा नाश्ता, 2 टाईमचं जेवण, चहा, सगळ्या सोयी आहेत. सिंपल पण खूप सुंदर अशा सोयी आहेत. तर तिथे तुम्ही राहू शकता आणि नॉमिनल चार्जेस आहेत तिथे त्यांचे. साधारण एका रूमला 300 ते 400 रुपये खर्च आहे नॉन AC. मग तुम्ही त्याच्यामध्ये AC घेतलं तर थोडेसे चार्जेस वाढतील. तर डिपेंड ऑन तुमची रिक्वायरमेंट तुम्ही इथली रूम बुक करू शकता. पण लक्षात ठेवा की तुम्हाला इथली रूम आधीच बुक करायची आहे. मोस्टली पौर्णिमेला वगैरे गर्दी असते, पौर्णिमा, गुरुवार यावेळी गर्दी असते. तर तुम्ही यांची रूम, यांचा कॉन्टॅक्ट नंबर देत आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल. तर इथं तुम्ही रूम बुक करू शकता. तर आमच्या जर्नीबद्दल सांगायचं झालं तर टोटल आम्हाला साधारण 7 ते 7.5 तास लागले आणि त्यानंतर आम्ही रात्री 10:15 वाजता इथं पोहोचलो. जेवायला आम्ही येणार म्हणून आधीच सांगितलं होतं. इथं जेवणाची व्यवस्था होती. सुंदर असा आम्ही प्रसाद घेतला आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला सगळे डिटेल्स दिले. सांगितलं की सकाळी लवकर तुम्हाला 5 वाजता उठायचं आणि 6पर्यंत तयार व्हायचं आहे. आणि त्याप्रमाणे आम्ही मॉर्निंग बरोबर 6 वाजता आवरून तयार झालो आणि 6 वाजता तुम्हाला मस्त गरमागरम असा इथं चहा मिळतो आणि आम्ही हा चहा घेतला. आणि याच्यानंतरचा प्रवास म्हणजेच कुरवपूरला कसं जायचं आहे, चला तर ते आता आपण बघू. आणि हो, तुम्हाला इथं लँग्वेजचा प्रॉब्लेम येणार नाही कारण इथले बरेचसे लोक मराठीत बोलतात. तर इथून साधारण एक 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि आम्हाला बोटीतनं जायचं आहे आता. आणि आम्ही आता बोटीतनं जायला आमच्या गाडीतनं चाललो आहे. चला
चला आधी आशू. हो चला. आणि आश्रमापासून साधारण 1 ते 1.5 किलोमीटरचंच अंतर असेल नदीपर्यंत, कृष्णामाईपर्यंत. तर इथं आता आम्ही गाडी लावली आणि आता इथून पुढं आम्ही जाणार आहोत मस्त अशा सुंदर बोटीमधून. आणि बोटीमधून जाण्यासाठी पर हेड 50 रुपये तुम्हाला घेतले जातात. आणि साधारण एक 10 ते 15 मिनटं आपण म्हणू शकतो, 10 ते 15 मिनटाचा हा प्रवास आहे बोटीतून. आणि मस्त सुंदर असं वातावरण असतं, प्रवास पण छान असतो. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे की या नदीच्या पात्रामध्ये मगरी आहेत असं नावाडींनी आम्हाला सांगितलं. आणि त्या साधारण 5च्या दरम्यान काही दगडाळ भाग आहे, खडक आहे, तर तिथं ते असतात. तर तेच ते सांगत आहेत. बोटीतून उतरल्यानंतर हार्डली 10 पायऱ्या असतील, त्यापेक्षा कदाचित कमीच असतील. पायऱ्या चढून गेल्यानंतर तुम्हाला सुंदर असं हे प्रवेशद्वार दिसतं. आणि तिथंही बाजूला एक आश्रम आहे, तिथंही तुम्ही राहू शकता. तिथंही राहायची सोय आहे, म्हणजेच मंदिरातून बाहेर आल्या आल्या लगेच. तर इथं बघण्यासाठी ॲक्च्युली 3 ठिकाणं आहेत. त्यातलं जे पहिलं ठिकाण आहे ते आहे श्रीपाद श्रीवल्लभांचं. आणि इकडे जेंट्सला लुंगी घालून जायचं आहे आणि ती लुंगी इथं ते प्रोव्हाइड करतात. आणि मगच आतमध्ये एंट्री आहे. आणि इथं तुम्ही अभिषेक करू शकता. नॉर्मल 250 रुपये चार्जेस आहेत अभिषेकचे. तसं तुम्ही त्यांना आधी सांगा आणि अभिषेक करा. आणि शक्य असल्यास अभिषेकासाठी फ्रूट्स आणि ड्रायफ्रूट्स तुम्ही जाताना घेऊन जा, सुकामेवा ज्याला आपण म्हणतो तो. आणि त्यानंतर त्याच्या मंदिरातून बाहेर आल्यानंतरच एक नेक्स्ट प्लेस आहे ज्याला बोललं जातं कल्पवृक्ष. तर अतिशय सुंदर असा 800 वर्ष जुना हा कल्पवृक्ष आहे. आणि या कल्पवृक्षाला तुम्ही जर तुमच्या मनामध्ये संकल्प धरला आणि 5 प्रदक्षिणा घातल्या तर तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतात, तुमचा संकल्प पूर्ण होतो असं म्हणलं जातं. आणि इथंसुद्धा एक छोटंसं मंदिर आहे. तर त्या मंदिरामध्ये तुम्ही दर्शन घेऊ शकता, संकल्प करू शकता आणि फेऱ्या मारू शकता. आणि याच्यानंतर अजून एक पॉईंट आहे, तो म्हणजे टेंबे स्वामी महाराजांची गुहा. आणि खरंच जशी आपण गुहा म्हणल्यानंतर इमॅजिन करतो तशीच आहे. म्हणजे खूप मोठी नाही, तर अगदी छोटंसंच, की जिथं तुम्हाला रांगेत असं जावं लागतं. म्हणजे रांगत जावं लागतं, म्हणजे तुमच्या गुडघ्यावरून जावं लागतं. इथं तुम्ही बघू शकता. आणि आतमध्ये पूर्णपणे अंधार आहे. तर तुमच्याकडे जर मोबाईल असेल तर त्या मोबाईलची बॅटरी तुम्ही ऑन करून इथून जाऊ शकता. आणि याच्या मागे पण एक स्टोरी आहे की इथं या गुहेमध्ये नागराजांचं अस्तित्व होतं. म्हणजे खूप सारे नाग असायचे. तर टेंबे स्वामींनी म्हणजे ते नागराजांना विनंती केली आणि नागराजांना तिथून बाहेर काढलं आणि स्वतः ते त्या गुहेमध्ये ध्यान करू लागले. हां, त्यांनी इथं तपश्चर्या केली आहे. किती वर्ष? हां, 1911 साली आले होते टेंबे स्वामी महाराज इथं आणि त्यांनी तपश्चर्या केली. ॲक्च्युली इथं बघायला कुरवपूरमध्ये 3 प्लेसेस आहेत. तर 3 प्लेसेसमधली एक प्लेस जी आहे की जिथं श्री गुरुदेव दत्तांचं पहिला अवतार जे आहे श्रीपाद वल्लभ, तर ते इथं गुप्त रूपाने राहतात. अजूनही बऱ्याच भक्तांना त्यांचं दर्शन मिळतं. आणि दुसरं आहे कल्पवृक्ष, ज्या वृक्षाखाली त्यांनी ध्यान केलं तर ते वृक्ष आहे. आणि तिसरे म्हणजे टेंबे स्वामींची इथं गुहा आहे, प्रॉपर गुहा आहे. आणि तुम्ही बघितलं असेल अगदी असं रांगत जावं लागतं गुडघ्यावरती. इतकी छोटीशीच गुहा आहे की जिथं टेंबे स्वामींनी ध्यान केलं आणि बरीच वर्ष ते इथं होते. 1911 साली ते इथं होते. तर अतिशय सुंदर अशी ही प्लेस आहे, मस्ट विजिट प्लेस आहे. आता आपण ह्या बोटीमधनं जायचं. तर आम्ही साधारण 6:30-7:45च्या दरम्यान इकडे गेलो होतो. तिथून आम्हाला परत यायला 10 ते 10:30 वाजले असतील. आणि 10:30ला आम्ही परत आश्रमावरती आलो. आणि आल्यानंतर आम्हाला छान असा मस्त गरमागरम ब्रेकफास्ट होता. मस्त छान दालवडे होते
आणि चिरमुऱ्याचे पोहे म्हणजे केलेले होते. छान होतं आणि खूप सुंदर असं होतं. आणि इथल्या अजून 2 गोष्टी सांगायच्या त्या म्हणजे की हे जे आश्रम आहे या आश्रमामध्ये कंटिन्युअस म्हणजे अखंड 24 तास इथं दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याचा जप केला जातो आणि त्याचबरोबर यज्ञही केला जातो. म्हणजे हा अखंड आहे, म्हणजे दिवसा आणि रात्री कंटिन्यू चालू असतो. आणि याच्यामागं कारण हे आहे की योग्य त्या वेळेत योग्य त्या ठिकाणी योग्य तेवढा पाऊस पडावा आणि जे पण भारतामध्ये बेरोजगार आहेत त्यांना नोकरी मिळावी याच्यासाठी स्वतः श्री गुरुदेव दत्तांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं कंटिन्यू हे दोन्ही इथं चालू असतात. तर अतिशय सुंदर असं इथं प्रसन्न वातावरण आहे. खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स इथं येतात. आणि याच्यानंतरसुद्धा तुम्ही ब्रेकफास्ट केल्यानंतर अजून जवळपास काही इथं प्लेसेस आहेत आणि तुम्हाला त्या प्लेसेसची माहिती इथं आल्यानंतर मिळेल. ते प्लेसेस तुम्ही विजिट करू शकता आणि त्यानंतर 12-12:30 वाजता परत यांचा दुपारचा प्रसाद असतो. तो प्रसाद घेऊन तुम्ही इथून निघू शकता. तर असा पूर्ण प्लान आहे कुरवपूरपर्यंतचा. आणि आता याच्या जवळपासची ठिकाणं जर तुम्ही विचारलीत बघण्यासाठी काय काय आहे तर याच्या जवळच साधारण 50 ते 60 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे मंत्रालय इथलं सुप्रसिद्ध असं राघवेंद्र स्वामी मंदिर. तर त्या राघवेंद्र स्वामी मंदिरला तुम्ही जाऊ शकता. जाताना तुम्हाला ऑन द वे पॉवर स्टेशन दिसेल तर ते पॉवर स्टेशन तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर राघवेंद्र स्वामी मंदिराला भेट देऊ शकता. दुपारी 2 ते 4 या वेळामध्ये राघवेंद्र स्वामी मंदिर बंद असतं आणि त्याच्यानंतर म्हणजे 4च्या नंतर तुम्ही इथं येऊ शकता, मठामध्ये दर्शन घेऊ शकता. आणि अजून तुम्हाला इथल्या जवळपास फिरायचं असेल तर इथून साधारण 5 तासावरतीच पिठापूर आहे. ते सुद्धा श्री गुरुदेव दत्तांचंच जन्मस्थान आहे. तुम्ही तिथंही जाऊ शकता. त्यानंतर श्रीशैलमसुद्धा इथून जवळ आहे, तिथेही तुम्ही व्हिजिट करू शकता. तर असे तुम्ही सगळे पॉईंट्स करू शकता. तर डिपेंड्स ऑन तुमच्याकडं किती दिवस आहेत, अकॉर्डिंगली तुम्ही प्लॅन करू शकता. तर मग कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हे सोडून जर तुमचे काही डाऊट्स असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारा. तुम्हाला नक्कीच त्यांचं ॲन्सर दिलं जाईल. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू.